या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंद्रुप तहसीलदार कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आज सकाळी 11च्या सुमारास मंद्रुप येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, गाईच्या दुधाला 40 आणि म्हशीच्या दुधाला 70 रुपये प्रति लिटर भाव मिळावा, शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ निधी मिळावा, शेतकऱ्यांना सिबिल चेक न करता बँकेने कर्ज पुरवठा करावा, शेतकऱ्यांचे प्रलंबित पीक विमा तात्काळ मिळावे, मराठा, लिंगायत, धनगर, मुस्लिम आणि कोळी समाजाचा आरक्षणाचा तिढा सोडवावा, या आणि अन्य मागण्यांसंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या मागण्यांचे निवेदन मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांना देण्यात आले। या संपूर्ण आंदोलनासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील, संतोष पाटील युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा प्रियाताई बसवंती यांनी अधिक माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील, महिला जिल्हाध्यक्षा प्रिया बसवंती, जिल्हा उपप्रमुख धर्मा बगले, संतोष पाटील, शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर, युवासेना प्रमुख बालाजी चौगुले, योगीराज पाटील, महालिंगप्पा पिराजदार, निंगराज हुळले, शरणू दुधभाते, शिवशंकर सोने, ज्योती चव्हाण, लता राठोड, संदीप मेंढगुदले, संतोष बरुरे, उस्मान नदाब, सिद्धाराम काळे, आनंद थोरात, अनिल स्वामी, सुरेश शेंडगे, राजू कोळी, चंद्रकांत गुड्डेवाडी, बिराप्पा वरवटे, राजकुमार कुलकर्णी, संतोष घोडके यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। आज मंद्रुप तहसीलदार ऑफिस समोर दक्षिण सोलापूर विधानसभाच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विविध मागणी केलेल्या आहे। प्रामुख्यानं आमच्या शेतकरी बांधवांचा 7-12 कोरा व्हायला पाहिजे आणि दुधाला योग्य भाव भेटायला पाहिजे। गाईला प्रति लिटर, गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये, म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 70 रुपये अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि जे आता दुष्काळ पडलेला आहे आमच्या दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये, मागच्या वर्षी दुष्काळ जाहीर झालेला आहे, पण अजूनपर्यंत त्याचं दुष्काळ पॅकेज जाहीर झालेलं नाही, बियाणा सबसिडी भेटले नाहीत, शेतकऱ्यांना मोफत खतं वाटप झालेलं नाही। अशा पद्धतीनं हा सरकार झोपलेला आहे। या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आणि खास करून आमचे जे शेतकरी बांधव आहेत तिथं बँक अधिकाऱ्याकडे जाते, पीक कर्ज भेटा म्हणून गेलेले आहेत, पण तिथं कुठलं उडावडी उत्तर देऊन सिबिल स्कोरच्या नावाखाली त्यांना बँकेच्या बाहेर हाकललं जातं। अशी वागणूक या बँक अधिकाऱ्याकडून भेटलं जात आहे। येणाऱ्या काळामध्ये जर बँक अधिकाऱ्याकडून असं जर होत असेल त्यांच्यावर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये याची दखल या प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने घ्यावं असं आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं केलेलं आहे। आणि खास करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षण असू दे, लिंगायत आरक्षण असू दे, मुस्लिम समाजाचं असू दे, धनगर समाजाचं असू दे, कोळी समाजाचं आरक्षण असू दे, असं विविध आरक्षण गेल्या वर्षापासून मागणी करत आहेत आमच्या सर्व समाज बांधवांकडून। वेळोवेळी त्यांना उडावडी उत्तर देऊन त्यांना येड्यात करण्याचं काम या सरकार करत आहे। जर येणाऱ्या काळामध्ये जर या सर्व प्रश्न आमच्या मार्गी नाही लागलं त्याच्यावर मोठं चक्का जाम करू, सर्व हायवे आम्ही जाम करून या सरकारला इशाराच्या माध्यमातून दाखवू। आणि या आम्ही खास करून या एकनाथ शिंदे सरकार आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो, ज्यांनी या सरकारचा हाल या शेतकरी आमच्या बांधवांचा हाल केलेले आहेत। आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, कुठलंही पॅकेज न देता त्यांना आज अडचणीचा सामोरं जावं लागलं आहे। म्हणून या सरकारचा आम्ही या एकनाथ शिंदे सरकार आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो। आज आम्ही ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।